सतत असं कर्ज काढून गोष्टी करायच्या हे काही मला पटत नाही। जिथे खरंच गरज आहे तिथे खर्च करूया ना। आणि अगं हे सगळं करत असताना मनाला शांती पण मिळाली पाहिजे ना। सतत आपला स्वाभिमान गहाण टाकायचा आणि हांजी हांजी करायची हे काही मला पटत नाही आहे। आई ते त्यांच्या जागी बरोबर आहेत आणि आपण आपल्या जागी। आई आपण हे स्थळ सोडून देऊया, प्रीतीताईसाठी दुसऱ्या मुलाचा विचार करू जो सगळ्याच बाजूने आपल्या बरोबरीचा असेल। ज्योती हे बघ, तू म्हणतेस ते पटतंय मला, पण अगं लग्न म्हणलं की या सगळ्या गोष्टी आल्या आणि आपली मुलीकडची बाजू थोडं पडतं घ्यावं लागतं ग। आणि हे बघ, पुढे जाऊन आपल्या मुलीचं जर भलं होणार असेल तर आत्ता थोडी कळ सोसली तर। आई दादा असता तर त्याने घेतली असती पडती बाजू। त्याला त्याचा स्वाभिमान खूप महत्त्वाचा होता आणि आपल्यालाही आपला स्वाभिमान महत्त्वाचा आहे। त्यामुळे आपण आता निर्णय घेऊया, ही निर्णय घ्यायचीच वेळ आहे। माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा अधिकार तुला कोणी दिला? मी हे लग्न करणारच। माझ्या लाईफचे डिसिजन्स मी घेणार, दुसरं कोणी नाही। ताई अगं काय चाललंय तुझं? अगं आणि हे माझं तुझं करणं कधीपासून आलं आपल्या घरात? अगं अजून महिना होत नाहीये दादा आणि सुजयला जाऊन तरी तू लग्नाचा निर्णय घेतलास। बरं घेतलास, परिस्थितीमुळे तुला हा निर्णय घ्यावा लागला मान्य आहे, पण तू बघतेस ना आता आपल्याला हे सगळं झेपत नाहीये। तरी तू मला चुकीचं ठरवून तुझ्या निर्णयावर ठाम आहेस। एक मिनिट, लग्नाचा डिसिजन मी एकटीने घेतलाय का की आपण सगळ्यांनी मिळून घेतला होता? हो, सगळ्यांनी मिळूनच निर्णय घेतलाय। तुझं भलं व्हावं, तू दुःखातून बाहेर यावी हाच हेतू होता ग फक्त। बरोबर आहे, पण मी आता दुःखातून बाहेर निघतेय तर तुम्ही लग्न मोडायचं म्हणताय? अगं नाही ताई, तू चुकीचा विचार करतेस। आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही नाही, तू हे डिसिजन घेतेस आणि आईला उगाच यात ओढू नकोस। बरं ठीक आहे, मी आईला नाही ओढत यात, पण अगं मी काय बोलते याचा थोडा तरी विचार कर। त्या सुलू आत्यांची डिमांड वाढत चालली असं नाही वाटत तुला? सतत घालून पाडून बोलणं, अपमान करणं, आपल्यावर सतत वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करतात ते, हे नाही वाटत तुला? तू त्या घरात जाऊन राहणार आहेस, उद्या आपण कर्ज काढून पैसे गोळा करून लग्न करूही शकू, पण पुढे काय अगं?